जय महाराष्ट्र मंडळी, मी किशोर मावरे मालेगाव ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर चला तर आता आपण पाहूया एकदम ज्वलंत विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि जो सर्वांना म्हणजे सध्या आपण प्रत्येक जण ती गोष्ट ऐकतोय, आझादी का अमृत महोत्सव, त्याच्यानंतर हर घर तिरंगा. तर आझादी का अमृत महोत्सव हा या निमित्ताने आपण हर घर तिरंगा हे अभियान राबवतोय. केंद्र सरकारने आपल्याला ज्या काही 3 दिवस 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्याला आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याची जी मुभा दिलेली आहे ती अतिशय एकदम चांगली आहे. परंतु त्या गोष्टी करत असताना कोणत्या गोष्टी चांगल्या किंवा योग्य किंवा अयोग्य आहेत त्या गोष्टीबद्दल आपण विश्लेषण करणार आहोत. तर एक तुम्हाला घोषवाक्य सांगतो, हर घर तिरंगा लढा लहान, माझा तिरंगा माझी शान. हर घर तिरंगा लढा महान, माझा तिरंगा माझी शान. तर ह्या आपण जो घोषवाक्य पाहिलं तर ह्या घोषवाक्यामध्ये जी आपल्या तिरंग्याची शान आहे ती अबाधित राहायला पाहिजे. अबाधित राहण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करता येतील त्या गोष्टीबद्दल आपण इथे विश्लेषण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं. तर ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं तर त्यावेळेस आपला जो त्यावेळेस राष्ट्रीय प्रतीक होतं ते तिरंगा नव्हतं परंतु एक प्रतीक होतं. तर ते ज्यावेळेस ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं त्यावेळेस त्यांचा युनियन जॅक नावाचा झेंडा होता. काय युनियन जॅक नावाचा, ते त्यांनी प्रत्येक ठिकाणी युनियन जॅक हा भारतभर फडकवलेला होता. तर ज्या वेळेस आपले जे स्वातंत्र्य सेनानी होते ते त्यांनी काय केलं, आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट करले, काहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच्यामध्ये आपले भगतसिंग असतील, राजगुरू असतील, चंद्रशेखर आझाद असतील, तर यांच्यासारखे महान हस्तींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि आपला देश आपलं जे गोष्टी आहेत त्या आपल्या मतानुसार चालावं, आपल्यावर कोणाचंही राज्य नसावं यासाठी लढलेला लढा. आणि प्रत्येकाला आपापल्या ज्या गोष्टी किंवा आपलं जीवन जगण्यासाठी जे स्वातंत्र्य मिळावं यासाठी दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींनी जो लढा दिला तर तो खूप उत्कृष्ट महत्वपूर्ण आहे. तर ह्या व्यक्तींनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली आणि बलिदान दिलं आणि ते हुतात्मे झाले. तर त्याच गोष्टीवर आपण इथे एक पाहणार आहोत की भारतीय आपला जो ध्वज आहे तर भारतीय ध्वजामध्ये 1906, 1907, त्याच्यानंतर 1921, 1947 मध्ये जो बदल केला गया तो अंतिम बदल मानला जातो. तर त्याच्यानंतर अगोदर पण भरपूर वेळेस अशा झेंड्यामध्ये बदल करण्यात आले होते. तर त्याच्यानंतर 1947 मध्ये जो झेंडा स्वीकारण्यात आला तो आतापर्यंत स्वीकारण्यात आलेला आहे. तर गोष्ट काय झाली होती, ज्यावेळेस 18 जुलै 1947 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं की ब्रिटिश पार्लमेंटने सांगितलं की आतापासून ब्रिटिशांचं राज्य भारतावरून संपून तर भारतीय व्यक्तींनी भारतासाठी काहीतरी करावं. तर त्याच्यानंतर काय केलं की 18 जुलैला ब्रिटिश संसदेने आपल्याला मान्यता दिली की भारत आणि भारतापासून 2 राष्ट्र तयार होतील. काय ब्रिटिश पार्लमेंटने सांगितलं. त्याच्यानंतर मग काय केलं, आपल्या जी संविधान सभा होती संविधान सभेने काय केलं, 22 जुलै 1947 रोजीच त्यांनी आपला एक तिरंगा झेंडा तो अस्तित्वात आणला. म्हणजे त्याची डिझाईन जी केली होती त्यांनी पिंगली व्यंकय्या हे जे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते ते पिंगली व्यंकय्यांनी या आपल्या तिरंग्याची काय केली होती, डिझाईन केली होती. तर तिरंगाची डिझाईन करत असताना त्याच्यामध्ये 3 रंग आहेत, बरोबर आहे, 3 रंग आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे. काय आहे, अशोक चक्र. तर सर्वात वरती जो रंग आहे त्याचं नाव आहे केशरी. काय आहे, केशरी. तर केशरी रंग, त्याच्यानंतर दुसरा सेंटरला आहे तो पांढरा रंग आणि खाली जो रंग आहे तो हिरवा रंग आहे. हे 3 रंगांचा आपण सण साजरा करतोय. जे आपल्या 75 वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन पूर्ण झाली तर त्याबद्दल आपण इथं आझादी का अमृत महोत्सव हा उत्सव साजरा करतोय. तर मग ह्या 3 रंगांचं तर मिनिंग काय होतो, तर पहिला जो केशरी रंग आहे तर केशरी रंगाचा अर्थ होतो की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपले जे हुतात्मे असतील, जे स्वातंत्र्य सेनानी असतील, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन सुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अहोरात्र कष्ट केले. तर याच्यासाठी त्यांनी प्रतीक म्हणून काय आपल्या बलिदानाचं प्रतीक म्हणून केशरी रंग दिला. आणि त्याच्यानंतर दुसरा जो हिरवा आपला पांढरा कलर आहे तर पांढरा कलर म्हणजे काय, हे शांततेचं प्रतीक आहे. काय, शांततेचं प्रतीक आहे. ही गोष्ट अशी म्हटली जाते की भारताने जगाला बौद्ध दिला, युद्ध नाही दिलं. कारण भारताने जी गोष्ट आतापर्यंत जिंकलेली आहे ती अहिंसेच्या मार्गाने जिंकलेली आहे आणि भारत कायमच अहिंसक मार्गाने प्रत्येक लढाई जिंकत असतो. तर त्याच्यामुळं आपल्याला
जो व्हाईट कलर आहे म्हणजे पांढरा कलर, तर त्याचं प्रतीक असं आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा कलर आहे हिरवा, तो हिरवा कलर म्हणजे काय, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट, भारत हा कोणता देश आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे. तर भारत हा कृषी प्रधान देश आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला म्हणजे शेवटच्या स्टेपला एक हिरवा रंग देण्यात आलेला आहे. काय हिरवा रंग देण्यात आहे. त्याच्यानंतर जर ऑब्झर्व केलं तर ऑब्झर्व केल्यानंतर झेंड्याच्या सेंटरला काय आहे, अशोक चक्र आहे. तर सेंटरला अशोक चक्र आहे. अशोक चक्रामध्ये 24 आऱ्या आहेत. किती आहेत, 24 आऱ्या. हे अशोक चक्र सारनाथ जो स्तंभ आहे, काय सारनाथच्या विजयस्तंभावरून तो अशोक चक्र घेण्यात आलेला आहे. तर ही होती आपली झेंड्याची पार्श्वभूमी. काय 22 जुलै 1947 रोजी आपला झेंड्याची म्हणजे डिझाईन तयार करण्यात आली. आणि त्याच्यानंतर पासून जो झेंडा आहे तो आपण सर्वत्र वापरतोय. तर त्याच्यानंतर त्या वापरावर गोष्ट काय आहे की झेंडा कसा असावा किंवा झेंड्याची लांबी रुंदी कशी असावी, तर ह्या प्रमाणात ह्या गोष्टी एक महत्वपूर्ण ठरत असतात. तर गोष्ट काय झाली, 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची राज्यघटना लिहून कंप्लीट झाली आणि 26 जानेवारी 1950 ला भारताची संविधान म्हणजे राज्यघटना लागू केली गेली. तर त्याच्यानंतर आता आपला जो 3 रंगांचा सण आहे, आपला जो झेंडा आहे, तर झेंड्याबद्दल कोणती काळजी घ्यायची हे सर्वात महत्वपूर्ण आहे. कारण आता 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ज्या आपलं अभियान राबवलं जातंय, त्या अभियानामध्ये आता एक गोष्ट निष्कर्षाने कधीतरी जाणवते की आपण कधीतरी गाडीला झेंडा लावून फिरतो किंवा त्याच्यानंतर आपलं घरात झेंडा लावतो. पण तो घरात झेंडा लावल्यानंतर काय होतं की तो वागतो, झुकतो. त्याच्यानंतर मग आपण गाडीला झेंडा लावल्यानंतर पावसामध्ये तो भिजतो, काहीतरी चिखल वगैरे उडतो. तर त्यावेळेस घ्यावयाची काळजी काय, तर मग त्याच्यासाठी एक संहिता आहे, ध्वज संहिता 2002. काय आहे, ध्वज संहिता 2002. आता अगोदर जो ध्वज होता, तो अगोदरचा ध्वज काय होता की तो हाताने विणलेला असायचा किंवा कातलेला असायचा, लोकर, कापूस किंवा रेशीमचा असायचा. आता जे आपण अभियान राबवतोय 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान, परंतु हर घर तिरंगा अभियानामध्ये आता एवढे आपल्याला जे गोष्टी आहेत ते लगेचच्या लगेच उपलब्ध होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग काय केलं, केंद्र सरकारने एक निर्णय घेतला की आपण पॉलिस्टरचे झेंडे वगैरे आता सध्या तयार करू शकतो. त्याच्यामुळे पॉलिस्टरचे झेंडे सध्या तयार करण्यात येत आहेत. तर त्याच्यामुळे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता आपण प्रत्येक जणाने आपला तिरंगाचा मान कसा राखा, तिरंगाचं मान राखणं आणि तिरंगाला व्यवस्थित ठेवणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने ही गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवली पाहिजे. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ध्वज संहिता 2002 नुसार पॉइंट नंबर 1 मध्ये काय आहे की झेंडा फाटलेला असेल किंवा झेंडा चुरगळलेला असेल किंवा झेंडा मळलेला असेल तर आपण तो झेंडा फडकवू शकत नाही. तर दुसरा पार्ट जर घेतला तर आपण एकदम फ्रेश झेंडा, न फाटलेला झेंडा असा झेंडा आपण फडकवू शकतो. परंतु फडकवत असताना जी घ्यावायची काळजी आहे तर ती घ्यावायची काळजीमध्ये काय, वरती जो आहे तो केशरी रंग यायला पाहिजे. कोणता, केशरी रंग वरती यायला पाहिजे. 2 नंबर मध्यात जो आहे तो पांढरा रंग आणि खाली जो आहे तो हिरवा रंग यायला पाहिजे. काय, हिरवा रंग यायला पाहिजे. ही झाली एक गोष्ट. दुसरा नंबर पॉइंट, झेंडा उलटा फडकायला नको. कारण जर झेंडा उलटा फडकवला तर आपल्यावर गुन्हा सुद्धा होऊ शकतो. पॉइंट नंबर 3 आहे, सूर्योदयाच्या म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो, सूर्य उगवल्यानंतर झेंडा फडकवला गेला पाहिजे आणि सूर्य बुडण्याच्या अगोदर झेंडा हा उतरवला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर झेंडा उतरवण्याच्या अगोदर काय, झेंडा उतरवण्याच्या अगोदर सलामी दिली गेली पाहिजे आणि झेंडा फडकवल्यानंतर आपण राष्ट्रध्वजाला सलामी दिली गेली पाहिजे. कारण का की आपला जो झेंडा आहे तो एक आपली आयडेंटिटी आहे. काय आयडेंटिटी आहे, एवढ्या लोकांचं प्राण्यांचं दिलेलं त्यागाचं एक प्रतीक आहे आणि स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणजे आपला झेंडा आहे. तर ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर काय की प्रभात फेरी ज्यावेळेस काढतो, तो उजव्या हातात आपण झेंडा पकडायला पाहिजे. कोणता, उजव्या हातात. ते बी असं उलटा तिरपा असा नाही, तर झेंडा पकडत असताना असा पकडायचा, म्हणजे जेणेकरून झेंडा हा एकदम सरळ असेल आणि झेंडा उजव्या हातात असेल. कारण का आपण ज्यावेळेस सलामी देतो त्यावेळेस आपण उजव्या हाताने सलामी देत असतो, डाव्या हाताने सलामी कधीच देत नाही. त्याच्यामुळे झेंडा पकडत असताना आपण उजव्या हातातच पकडला पाहिजे, तो स्ट्रेट लाईन पकडला पाहिजे
आणि जर आपल्याला झेंडा जड लागला असेल किंवा आपल्याला धरायचा नसेल तर आपण तो झेंडा डाव्या हातात न पकडता दुसऱ्याकडे सुपूर्द करून त्याला सरळ पकडायला लावायचा. हा एक जरा महत्वपूर्ण पॉइंट. आता त्याच्यानंतर काय, राष्ट्रध्वज कुठेही फडकवता येतो, परंतु काय, राष्ट्रध्वज कुठेही फडकवता येतो. त्याच्यासाठी अजून काही नियम आहेत. राष्ट्रध्वज फडकवित असताना तो परिपूर्ण वरती पाहिजे आणि राष्ट्रध्वज जिथून फडकतोय त्याच्या वरती कोणतीही गोष्ट नको. त्याच्या वरती काय पाहिजे, निरभ्र आकाश पाहिजे झेंडा फडकवित असताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आपला राष्ट्रध्वज फडकवतो, राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आपल्या राष्ट्रध्वजाच्या उंचीच्या पेक्षा दुसरा जर एखादा झेंडा असेल तर तो झेंडा आपल्या राष्ट्रध्वजाच्या उंचीच्या वरती नकोय. काय, वरती नकोय. कारण का, आपला जो राष्ट्रध्वज आहे तो देशाची ओळख आहे. आपल्या देशाच्या ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे, आपला प्राणाची आहुती दिलेली आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचं ते प्रतीक आहे. त्याच्यामुळं ते कायमस्वरूपी आपण आपला जीव गेला तरी चालेल, परंतु आपला राष्ट्रध्वज आपण व्यवस्थितपणे सांभाळला पाहिजे आणि तो कायम वरतीच फडकला पाहिजे. त्याच्या वरती कोणताही झेंडा जायला नको, ना निळा ना हिरवा ना भगवा. कारण का, आपला जो तिरंगा आहे तो आपली राष्ट्राची शान आहे. ही झाली. त्याच्यानंतर गोष्ट काय असते की पक्षाने जर एखाद्या झेंड्यावर घाण केली, आपला जो राष्ट्रध्वज एखादा फडकवतो आणि फडकवल्यानंतर काय होतं की एखादा पक्षी वगैरे येतो. आता पक्षांना आपण रोखू शकत नाही, परंतु पक्षाने घाण केली तर तो झेंडा फडकवता येत नाही. काय, झेंडा फडकवता येत नाही. आणि त्याच्यानंतर जो गोष्ट काय आहे, झेंडा फडकवल्यानंतर काय, शासकीय इमामात ज्यावेळेस झेंडा फडकवल्यानंतर आपण त्या ठिकाणी दिवसभर जितक्या वेळ आपण झेंडा फडकवतो तितक्या वेळेस कोणी ना कोणीतरी त्या ठिकाणी निगराणीसाठी पाहिजे. कारण का, झेंडा जो आपला स्टँड असतो, काय असतो, स्टँड असतो. तर राष्ट्रध्वज हवेमुळे काय असतो, एखाद्या वेळेस असा स्टँडला गुंडाळला जातो, तो गुंडाळला जाऊ नये म्हणून यासाठी एक निगराणीसाठी एक व्यक्ती पाहिजे. आणि त्याच्यानंतर एखाद्या पक्षाने घाण केली तर ती पाहण्यासाठी सुद्धा एखादा कर्मचारी त्या ठिकाणी हजर पाहिजे. ती ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद शाळा असो. तर या ठिकाणी ही महत्वाची गोष्ट आहे. आणि एक सर्वात महत्वाचा पॉइंट काय की जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन, काय, जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन हे 9:10 जर झालं तर त्याच्यानंतर कोणीही झेंडा फडकवणार नाही. काय, कोणीही झेंडा फडकवणार नाही. आता दुसरी गोष्ट काय आहे, झेंडा फडकल्यानंतर सलामी द्यावी आणि उतरवण्याच्या अगोदर सलामी द्यावी. ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर अर्ध्यावर झेंडा फडकवू नये. काय, अर्ध्यावर झेंडा फडकवू नये. परंतु त्यासाठी अपवाद आहे की ज्यावेळेस एखाद्या राष्ट्रीय दुखवटा असतो तर त्यावेळेस केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तसे आपल्याला निर्देश करतात. म्हणजे शासकीय ज्या हे असतात आपले बॉडीज असतात त्यांना निर्देशने करतात की बाबा झेंडा आपला राष्ट्रीय दुखवटा पाळला गेलेला आहे, तर त्याच्यामुळे आपण झेंडा काहीतरी 1-1.5 फूट खाली फडकवतो. कारण का, राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असतो. परंतु तो राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर काहीतरी कालावधी दिलेला असतो. 3 दिवस असतो, 4 दिवस असतो, 5 दिवस असतो. आता आपण ज्यावेळेस लता मंगेशकर यांचा अंत म्हणजे एक्सपायर झाला तर त्यावेळेस आपण राष्ट्रीय दुखवटा पाळला गेला होता. त्यावेळेस झेंडा आपण थोडा खाली फडकवायचो. तर हा पण काही प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर गोष्ट काय आहे, झेंड्याला जमिनीशी आपला राष्ट्रध्वज जो आहे तर राष्ट्रध्वजाचा स्पर्श जमिनीशी होता कामा नये. कारण का, जमिनीवर लोथला तर झेंडा आपला राष्ट्रध्वज खराब होऊ शकतो आणि मातीचा होऊ शकतो. आता अगोदरच आपण ही गोष्ट पाहिली की चुरगळलेला किंवा मळलेला झेंडा आपण फडकवू शकत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, राष्ट्रध्वजापेक्षा कोणताही ध्वज वरती नको पाहिजे. ही गोष्ट आपण अगोदरच पाहिली. त्याच्यानंतर झेंडा जर आपण घडी करून ज्यावेळेस घडी करतो तर त्यावेळेस आपल्याला जो अशोक चक्र असतं ते अशोक चक्र वरच्या बाजूला पाहिजे. काय, वरच्या बाजूला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण झेंडा टेबलावर ठेवलेला असतो तर टेबलावर ठेवलेला असताना त्यावर कोणत्याही प्रकारची आपण एखादी वस्तू ठेवू शकत नाही. कारण वस्तू नाही, फुलगुच्छ नाही, कोणत्याच गोष्टी आपण झेंड्यावर म्हणजे राष्ट्रध्वजावर ठेवू शकत नाही. कारण का, तसं ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपण त्या राष्ट्रध्वजावर कोणतीच गोष्ट ठेवू शकत नाही. आता पुढची गोष्ट आहे, कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी किंवा कोणत्याही वस्तू झाकण्यासाठी आपण ध्वजाचा वापर करणार नाही. आता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 13, 14, 15 ऑगस्ट संपल्यानंतरची जी गोष्ट आहे तर ती आहे, आपण आपला जो राष्ट्रध्वज आहे जर एखाद्याने गाडीवर लावला असेल तर तो जसा घेऊन जातो तर त्याच प्रकारे तो परत सुद्धा आणला पाहिजे. कारण का, त्याच्यामध्ये कोणत्याहीच प्रकारचा
खराबी वगैरे होऊ नये, कारण तो आपला राष्ट्राचा मान आहे. राष्ट्राचा मान आणि अपमान ह्या गोष्टी, अपमान आपण सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे मानाने झेंडा ज्या प्रकारे घेऊन जातोय तर त्याच प्रकारे परत आणायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय 13, 14, 15 ऑगस्ट संपल्यानंतर जर आपण एखादा राष्ट्रध्वज घरामध्ये लावलेला असेल तर राष्ट्रध्वज लावलेला असताना तो कोणत्याही गोष्टीसाठी वापरता येणार नाही. उदाहरणार्थ एखादी वस्तू झाकण्यासाठी, त्याच्या उदाहरणार्थ आपल्याकडे खेडेगावात काय असतं की पाणी गाळण्यासाठी कोणतीही गोष्ट म्हणजे एखादं कापड वगैरे असं की ते पाणी गाळण्यासाठी वापरतात, परंतु तसं न करता त्याच्यामुळं जे आपला राष्ट्रध्वज जो आहे त्याची प्रतिमा ही मलिन होऊ शकते. त्याच्यामुळं आपला राष्ट्रध्वज आपला प्राणाच्या पलीकडे जपला पाहिजे आणि राष्ट्रध्वजाची कोणत्याही प्रकारे अवहेलना व्हायला नको. त्याच्यामुळे राष्ट्रध्वज एकदम व्यवस्थित जपून ठेवायचा. आणि जर इन केस आपल्याकडून जर राष्ट्रध्वज फाटला असेल किंवा जळला असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करावा, काय किंवा शासकीय कार्यालयामध्ये जमा करावा. तर ते त्यांच्या पुढची प्रोसिजर ते करत असतात, कारण ते तहसील कार्यालयामध्ये जमा करू शकतात आणि शासकीय इमामात त्यांचा म्हणजे विल्हेवाट लावली जाते. आपला जो राष्ट्रध्वज असतो ना, ते इन केस एखाद्या वेळेस फाटला किंवा हवेमुळे फाटला किंवा फाटत तर नाहीच परंतु जळला वगैरे तर शासकीय इमामात त्यांना त्याची विल्हेवाट लावली जाते आपल्या राष्ट्रध्वजाची. त्याच्यामुळे कोणीही आपला झेंडा खाली पडलेला असेल किंवा कोणी ठेवलेला असेल, कोणी तिरपा लावलेला असेल तर त्याच्या सर्वात महत्वाच्या आपण या सूचना द्या. आणि सूचना दिल्यानंतर झेंडा कुठं पडलेला असेल उचलून त्याला आपण ग्रामपंचायतीमध्ये किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जमा करावे. परंतु झेंडा कुठेही पडलेला असतो तर तसाच पडू देऊ नये ही एक सर्वांना विनंती आहे माझी. त्याच्यामुळे आपले जे प्रोटोकॉल्स आहेत ते प्रत्येकाने प्रोटोकॉल्स पाळायला पाहिजे. आणि आपले राष्ट्रध्वज संहिता जी 2002 आहे ती प्रत्येकाने एक प्रकर्षाने आपल्या डोक्यात ठेवून आणि मगच आपण राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्रध्वज फडकवला पाहिजे. आता गोष्ट काय आहे, आपण अगोदर आपण एक गोष्ट पकडली की सूर्य उगवण्याच्या नंतर राष्ट्रध्वज फडकवला पाहिजे आणि सूर्य बुडण्याच्या आत राष्ट्रध्वज काढला गेला पाहिजे. परंतु हे 3 दिवस असे आहेत की आपण घरावर झेंडा लावल्यानंतर आपण 3ही दिवस झेंडा नाही काढला तरी चालेल, काय तरी चालेल. आपलं तसं आदेश म्हणजे आज्ञा केली गेली आहे. परंतु ज्या शासकीय इमारती वगैरे आहेत तर त्या ठिकाणी अगोदरचा जो प्रोटोकॉल आहे तो तोच पाळला गेलेला आहे, काय की सूर्योदयाच्या म्हणजे सूर्य उगवण्याच्या नंतर झेंडा लावायचा आणि सूर्य बुडण्याच्या अगोदर राष्ट्रध्वज सलामी देऊन काढायचा. तर हा प्रोटोकॉल त्यांच्यासाठी कंटिन्यू असेल. परंतु जे सामान्य नागरिक आपले आहेत ते सामान्य नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावून 3 दिवस परिपूर्ण लावू शकतात, रात्रंदिवस. त्याच्यासाठी काही हे नाहीये. तर नक्कीच मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला राष्ट्रध्वज संहिता जी 2002 आहे ती प्रत्येकाला कळायला पाहिजे. आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जी गोष्ट काहींना माहिती नसेल ती प्रत्येकाला माहिती पडायला पाहिजे. याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.